महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरमधील मनसे कार्यकर्ते इरफान चौधरी यांच्यावर 5 ते 6 जणांच्या टोळीने धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. इरफान चौधरी हा मित्रांसोबत माथेरान या ठिकाणी फिरण्यासाठी गेला असता त्यावेळी मोटरसायकल चोरी झाली याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज शोधून तक्रारदार यांना दिले. यातील चोर हा उल्हासनगर हिराघाट येथील असल्याचे समजले. त्यावरून इरफान आणि त्याचे मित्र रात्रीच्या सुमारास आरोपी इर्शाद यांच्या घरी गेले असता मोटरसायकल चोर आणि त्यांच्या इतर साथीदारांनी धारदार शस्त्राने इरफानवर हल्ला केला. यात इरफानच्या हातावर तोंडावर गंभीर वार झाले असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एसीपी अमोल कोळी यांची भेट घेऊन केली. नाम इरफान है और हम लोग परसों के दिन 8 लोग हम लोग माथेरान घूमने गए थे, दोस्त लोग बाइक पे. तो वहाँ एक लड़का और था इरशाद करके, वो हम लोग उसको जानते नहीं थे, बाद में मालूम पड़ा. तो उसने हम लोग का गाड़ी चोरी करके भाग गया था नीचे से. हम लोग बाद में उतरे तो हम लोग देखा गाड़ी गायब है. तो हम लोग ने नेरल पुलिस चौकी में कंप्लेंट किए. तो वहाँ के साहब ने सीसीटीवी निकाल के दिए. तो फिर हम लोग अपने यहाँ आए, सीसीटीवी निकाल के अपने दोस्त लोग को दिखाए. तो उसमें से एक जन ने पहचाना उसको कि इधर ही साथ में रहता है बाजू में. तो हम लोग उसको पूछने गए थे कि गाड़ी तुम्हारे पास है कि नहीं है. तो हम लोग जैसे उसके यहाँ एरिया में गए तो तलवार से, चॉपर से सबसे हमला कर दिया. इस बारे में पुलिस में शिकायत की आपने? हाँ, पुलिस में शिकायत की सेंट्रल चौकी में. वो लोग मदद कर रहे हैं, वो लोग ढूंढ रहे हैं अभी. मारपीट किया तो उसमें कौन कौन थे, किस ने मारपीट किया? उसमें बहुत लोग थे, 10-15 लोग थे, लेकिन उसमें से 3 लोग का नाम मालूम है. इरशाद शेख और दीपक यादव और संतोष. तो पुलिस से क्या मांग करते हैं? वो लोग उसके पास धारदार तलवार थे और रिवॉल्वर है, उनके ऊपर आर्म्स एक्ट लगना चाहिए. हा आमचा मनसेचा कार्यकर्ता आहे इरफान चौधरी. हे लोक माथेरानला गेले होते फिरायला. तिथून त्याची गाडी चोरीला गेली. मग तो इथून पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दिला. तर त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केलं की कोणी ओळखतं कायला. तर एक सलमान म्हणून एक मुलगा होता, तो बोला माझ्या ओळखीचा आहे, तर तुम्ही काय कंप्लेंट करू नका, मी तुम्हाला गाडी घेऊन देतो. पण गाडी घेऊन जाण्यासाठी हे लोक 12-1 वाजच्या दरम्यान गेले तिथे हिराघाटला. परंतु त्या लोकांनी अगोदर फिल्डिंग लावून ठेवली होती. हे जसे गेले गाडी बोलत गाडी देऊ, तर डायरेक्ट त्यांच्यावर लगेच तलवारी चॉपरने लगेच त्यांच्यावर वार केले त्यांच्यावर. या संदर्भात तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट झालेली आहे, काय चर्चा झाली आहे, नेमका काय कारवाईचा मागणी केली? जेव्हा यांना मारहाण केले ना, हे पोलीस स्टेशनला गेले. मी घरी होतो, मला फोन केला, गेलो. खंदारे साहेब होते, त्यांनी पण सहकार्य केलं चांगलं. आणि आम्ही जेव्हा तिथे स्पॉटला पण गेलो, पोलीस वगैरे आम्ही व्हिजिट केली, पण तो घरी त्यावेळेला भेटला नाही. तो तर साहेबांनी सांगितलं की याच्यावर कठोर कारवाई करतो आम्ही. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही एक शिष्टमंडळ एसीपी साहेब कोळी साहेबांना भेटलो आम्ही. आणि कोळी साहेबांनी इथे पोलीस स्टेशनला फोन करून आणि जे काही संबंधित आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून आणि त्यांना शिक्षा चांगली झालीच पाहिजे असे त्यांना इथले जे अवताडे साहेब आहे यांना त्यांनी सांगितलं फोन करून, आदेश दिले तसे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.